आज मी पहिल्यांदा माझ्या डोळ्यांनी टॉर्नेडो पाहिला आणि टॉर्नेडोमध्ये जी महाकाय शक्ती असते ती देखील पाहिली। तुम्ही जे दृश्य पाहताय हे दृश्य सोशल मीडियावर एका सोशल मीडिया युजरनी टाकलेली आहेत। मला या टॉर्नेडोचे फुटेज काढता आले नाहीत कारण प्रचंड वारा होता, झाडं पडत होती, त्यामुळे बाहेर जाता आलं नाही। मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आम्ही ज्या परिसरात राहतो क्लेटन परिसरामध्ये त्या ठिकाणी किती हानी झालेली आहे, कशा प्रकारचं एकंदरीत दृश्य आहे हे या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। टॉर्नेडोमध्ये महाकाय शक्ती असते आणि ह्या शक्तीचा प्रत्यय आज मला आला। आम्ही सेंट लुईस अमेरिकेमध्ये क्लेटन या शहरात राहतो आणि या क्लेटन शहराची जी परिस्थिती आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। 2 मिनिटाचा टॉर्नेडो हा काय करू शकतो, काय डेव्हस्टेशन करू शकतो आणि एकंदरीतच काय परिस्थिती ही क्लेटन शहराची आहे। ग्लेनरिचचा रस्ता मी तुम्हाला दाखवतो, ज्या ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत। मुलांना शाळेमधनं उशिरा सोडण्यात आलं। रस्त्यावरती पूर्ण झाडं उन्मळून पडलेली आहेत। नॅशनल वेदर सर्व्हिसेस सेंट लुईसच्या माहितीनुसार आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो क्लेटन या भागामध्ये टॉर्नेडो टचडाऊन झाला आणि मिळालेल्या माहितीनुसार हा टॉर्नेडो EF2 किंवा EF3 ह्या कॅटेगरीमधला असू शकतो। दुपारी 2:45 हा टॉर्नेडो क्लेटन या शहरामध्ये सेंट लुईसच्या टचडाऊन झाला आणि जी माहिती आपल्याला मिळते त्या माहितीनुसार जवळपास 2 टॉर्नेडो हे सेंट लुईसमध्ये शुक्रवारी टचडाऊन झाले अशी माहिती या ठिकाणी मिळते। या टॉर्नेडोमध्ये जो वारा वाहत होता तो जवळपास 60 ते 65 माइल्स पर आवर ह्या वेगाने वारा वाहत होता आणि गारा ज्या पडल्या, इकडच्या न्यूज चॅनल्सनी जी माहिती दिली आहे त्यानुसार गारांचा जो आकार आहे तो जवळपास 2.5 इंच ह्या आसपासचा होता। हा टॉर्नेडो क्लेटन शहरामध्ये हिट झाल्यानंतर उत्तरेकडे गेला आणि त्याच्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी बिल्डिंगची काही ठिकाणी छत उद्ध्वस्त झाले, काही ठिकाणी घरं उद्ध्वस्त झालेली आहेत आणि एकंदरीतच क्लेटन परिसरामध्ये या टॉर्नेडोमुळे एक मोठी हानी झाल्याचं पाहायला मिळतंय। टॉर्नेडो जवळपास 2 मिनिटापेक्षा कमी वेळ होता। काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला, पण टॉर्नेडोमध्ये जी महाकाय शक्ती असते ही शक्ती किती असते आणि एकंदरीतच काय परिस्थिती आज क्लेटनची होते ती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहताय। आम्ही ज्या भागात राहतो क्लेटन या भागामध्ये अनेक रस्ते हे बंद झाले होते। अनेक रस्त्यांवरती झाडं उन्मळून पडली, लोकांच्या घरावर झाडं उन्मळून पडली। फायर ब्रिगेडच्या गाड्या, पोलीसच्या गाड्या सातत्याने या ठिकाणी फिरताना दिसल्या।